तर माझीच मस्ती मला आज खूप भारी पडली. मी मंचुरियन तळता माझा हात भाजला बेकारवाला. तर हे असं झालं की सकाळी मी त्या दोघांची मस्ती बघत होतो, तर मम्मीने टकल्याला फायनली मारला आज, बिकॉज ती मारत नाही. तर आम्ही तिकडून गेलो माल भरायला उल्हासनगरचा. बट अचानक मला एक काम आलं, मग मी ते काम करायला गेलो आणि मम्मी पप्पा माल भरायला गेले. तर ते लोक आले, तर हे माल भरून रेडी होता. तिकडून घरी आलो, त्या दोघांनी काहीतरी कांड करून ठेवले आणि ते दोघं दाखवतात. हे बघा, पुढे पुढे जाऊन स्वतःहूनच दाखवतात की आम्ही ही गोष्ट केली आहे घरामध्ये. त्यांना काय बोलणार. तर टकल्याला लागलेली भूक, तर मग मी नाश्ता करत होतो, तर टकल्या बोलतो मला पण पाहिजे, पण मी स्वतः फोडणार. म्हटलं खा. तिकडून मग मी सगळं आवरलं आणि गेलो शॉपच्या दिशेने. शॉपवर पोहोचलो, शॉप ओपन वगैरे केलं, सगळं काय स्वेटर वेटर खोलला पूर्ण आणि शॉप साफ वगैरे करून शॉप लावला पटपट आणि मंचुरियन तळायला घेतले. तर हां, हे झालं गाईस की आज मी बोललो की आपला टॅलेंट दाखवूया. तर हे मला नाही भाजलंय. मी ह्या माझी हिडन टॅलेंट दाखवत होतो. तो सगळ्यांना वाटेल की गॅस बंद आहे, बट गॅस चालू होती आणि फुल फ्लेमवर होते आणि बॉईल होत आहे. तर हे तुम्ही प्लीज घरी ट्राय नका करू. हे खूप वर्षाच्या एक्सपिरियन्समुळे मला माहिती आहे कसं करतात. तर मी पहिली ऑर्डर दिली आणि दुकानाची बोनी केली. तिकडून मी असेच कंटिन्यू ऑर्डर करत होतो, कस्टमर हँडल करत होतो. तर हे सगळं शूट करायला भावेश आला होता, ज्याला की असंच भेटला रॅन्डम. तर त्याला हात मिळाला आणि तो पण गेला घरी. मग तिकडून मी गेलो पेट्रोल पंपला, बट तेवढाच हा चंद्र दिसला. मग चंद्राचा फोटो काढणं तर बनतच आहे. तर पेट्रोल भरलं वगैरे आणि माझी बेस्ट फ्रेंड भेटली होती आणि हा तिचा 16 फोन नवीन आहे, बट तो वाटत नाही. मग तिला मी एक गिफ्ट दिलं, जी किटकॅट होती. तिला आनंद झाला, पण ती बोलते की मला अजून एक पाहिजे. मग परत बोललो डोळे बंद कर, काहीतरी आहे अजून. तर तिला मी मॅग्नम दिली आणि तिच्या चेहऱ्यावरची तुम्ही खुशी बघताय. तर हीच खुशी बघून खूप छान वाटलं. आणि मुलींना कायच पाहिजे असतं, एवढे छोटे छोटे एफर्ट्स. मग तिकडून मी पोचलो, पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाऊन मग आम्ही पोटॅटो ट्विस्टर खाल्ले. मग खाल्लं चारकोल शॉर्मा आणि मग शेवटला डेझर्ट खाल्लं, रॉयल डेझर्टचं. खूप छान होतं. मस्त गेली इव्हनिंग. मग तिला सोडलं घरी आणि मी आलो घरी. तर कसा वाटला व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा.